नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम when pipe is closed at one end and pipe is open at both ends हे दोन बीट आपण घेतले होते. त्या अगोदर व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच स्ट्रिंग हे पण पाहिला होता. त्याचे काही न्यूमेरिकल्स प्रॉब्लेम आपल्याला आज सुरू करायचे आहे. त्या अगोदर मागच्या प्रॉब्लेम मधला काही डाऊट असेल तर दिलेला फोन नंबर तुमच्याकडे आहेच. त्या फोन नंबरवर तुम्ही विचारू शकता. एनी डाऊट, एनी डिफिकल्टी तुम्ही विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. A steel wire has a length of 12 meter and a mass of 2.10 kilogram. What should be the tension in the wire so that speed of a transverse wave on the wire equals the speed of sound in dry air at 20 degree centigrade is equal to 343 meter per second. तर प्रॉब्लेम सोडवते अगोदर मागे बी आपण मागच्या पिरियडला आपण सांगितलं तुम्हाला की गिवन डाटा अगोदर घ्यायचा. तर प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला त्या अगोदर शोधून काढू आपण. स्टील वायर हॅज अ लेंथ ऑफ 12 मीटर. लेंथ तुम्हाला दिलेली आहे 12 मीटर and a mass of 2.10 mass of 2.10 kilogram. What should be the tension? T ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. T be the tension in the strings 10 so that the speed of transverse wave on the wire equal the speed of sound in dry air at 20 degree centigrade equal to म्हणजे v तुम्हाला दिलेली आहे किती आहे 343 मीटर सेकंड टू द पॉवर -1 म्हणजे मीटर पर सेकंड. हा गिवन डाटा आहे. आपल्याला टेन्शन काढायचं आहे या ठिकाणी. आपण वेलोसिटीचा फॉर्म्युला पाहिला. पण वेलोसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह इज v equal to root of t by m. So the formula for velocity v is equal to root of t by m. v is the velocity of wave, t is the tension in the strings or wire, m is the mass per unit length or linear density. First we have to calculate the mass per unit length. So small m equal to mass दिलेला आहे आपल्याला आणि लेंथ पण दिलेली आहे. त्याला आपण मास पर युनिट लेंथ म्हणतो. आपण मास दिलेला आपल्याला 2.10 किलोग्राम. ऑल आर इन SI युनिट्स. and लेंथ तुम्हाला दिलेली आहे 12 मीटर and is equal to 0.175. हे आहे linear density kilogram per meter. So these are the mass per unit length equal to m by l equal to mass at 2.10 divided by 12 and the भागाकार आपण केला तर 0.175 kilogram per meter is the linear density. Put this value in this equation. V equal to root of t by m. V with the velocity of wave, t with the tension, m with the mass per length. So squaring on both sides, v square equal to t by m. So t with the tension in the wire, t equal to v square into m. v ची व्हॅल्यू दिलेली आहे. किती आहे ती व्हॅल्यू 343 याचा स्क्वेअर असेल इंटू m ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. लिनियर डेन्सिटी आपण आता काढली आहे ती आहे 0.175. आपण v ची व्हॅल्यू लिहिली आपण 343 त्याचा स्क्वेअर करू आता इक्वल टू 343 इंटू 0.175. मागच्या पिरियड तुम्हाला सांगितलं या ठिकाणी की बोर्डाचे प्रॉब्लेम सोडवते वेळेस
नेहमी आपण लॉग टेबलचा वापर करायचा आहे. लॉग टेबलचा वापर त्या कॅल्क्युलेशन आपण बोर्डामध्ये मार्क आहे त्याला. हे कॅल्क्युलेशन मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, लॉग ऑफ 343 प्लस लॉग ऑफ 343 प्लस लॉग ऑफ 0.175. त्याचा कॅरेक्टरिस्टिक बघा, अँटीलॉग बघा आणि त्याचं फायनल उत्तर आहे की t इक्वल टू 2.06 into 10 to the power 4 newtons. This is the tension in the wire. T is equal to 2.06 into 10 to the power 4 newton. तर अशा टाईपचे छोटे छोटे प्रॉब्लेम जर आपण सोडवले, अगोदर प्रॉब्लेम सोडवते सांगितलं, मागे देखील सांगितलं तुम्हाला की छोटे प्रॉब्लेम सोडवा, नंतर तुम्हाला प्रॉब्लेमचे हार्डनेस गाठता येईल तुम्हाला या ठिकाणी. तर T equal to 2.06 10 to the power 4 Newton. This is the answer of that problem. The next problem is a string 1 meter long is fixed at one end. The other end is moving up and down with frequency 15 Hz. Due to this, a stationary wave with four complete loops get produced on the string. Find the speed of the progressive wave which produces the stationary waves. And condition आहे the moving end is an antinode. प्रॉब्लेम नीट वाचायचा, त्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे अगोदर ते शोधून काढायचं, त्याचा कन्सल्टिंग फॉर्म्युला कोणता आहे ती पाहायचा. तर अगोदर गिवन डाटा स्ट्रिंग त्याची लेंथ आहे 1 मीटर. त्या स्ट्रिंगची लेंथ किती आहे? 1 मीटर आहे. फिक्स्ड ॲट वन एंड, द अदर एंड इज मुव्हिंग अप अँड डाऊन. आपण एक स्ट्रिंग घेतलेली आहे, त्या स्ट्रिंगला एका साईडला आपण बांधलेला आहे आणि दुसरं टोक आपल्या हातामध्ये आहे. and such string will be vibrate, move up and down. अप अँड डाऊन मध्ये त्याला व्हायब्रेट करा. सो त्याची फ्रिक्वेन्सी आहे 15 हर्ट्ज, यानी इक्वल टू 15 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी 15 हर्ट्ज. ड्यू टू दिस, a stationary wave with 4 complete loops. Suppose that these are the fixed end. यामध्ये 4 लूप्स कंप्लीट झाले. These are the 4 loops. टोटल लेंथ या ठिकाणी नोड, अँटीनोड, नोड, अँटीनोड, नोड, अँटीनोड, नोड, अँटीनोड. परंतु या प्रॉब्लेम मध्ये काय झालंय, 4 complete loops are formed, get produced on the string. Find the speed of the progressive wave. म्हणजे आपल्याला v ची पण व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे त्या प्रोग्रेसिव्ह वेव्हची. कंडिशन काय ठिकाणी, कंडिशन इज द मुव्हिंग एंड इज अन अँटीनोड्स. जे आपला मुव्हिंग एंड आहे त्या ठिकाणी अँटीनोड फॉर्म झाला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय करायला आपल्याला आणखी हाफ लूप आपल्याला काढावा लागेल. तर या ठिकाणी काय आहे, अँटीनोड आहे. त्या टोटल लेंथ किती याच्यात येतात, टोटल लेंथ आहे n इज इक्वल टू 1 मीटर आहे. टोटल लेंथ इज 1 मीटर. मग टोटल लेंथ ही 1 मीटर आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, का डिस्टन्स बिटवीन नोड आणि अँटीनोड आपल्याला अगोदर काढावं लागेल. कारण वेव्हलेंथ काढल्यानंतर आपल्याला ची व्हेलॉसिटी काढता येईल. सो द टोटल लेंथ इज किती असेल, आता पहिली आहे λ/2, दुसरी λ/2, तिसरी λ/2, हे λ/2 आणि हे आहे λ/4.
इथं आपण लेंथ ऑफ द लूप इज इक्वल टू लेंथ ऑफ द लूप किती आहे लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 4 total is 4 2 lambda 2 lambda 2 lambda 2 lambda plus lambda is equal to 9 lambda by 4. The length of किंवा आपण लेंथ ऑफ स्ट्रिंग मध्ये तरी चालतं या ठिकाणी कारण लूपची टोटल लेंथ एवढी झाली. लेंथ ऑफ स्ट्रिंग किती आपल्याकडं टोटल लेंथ एवढ्या एल लेंथ मध्ये एवढे लूप फॉर्म झाले आहेत म्हणजे एल इज इक्वल टू 9 लॅम्बडा बाय 4 एवढ्या लेंथ मध्ये एवढे लूप फॉर्म झाले आहेत म्हणजे किती 4 कंप्लीट लूप आहेत आणि 1 हाफ लूप आहे म्हणजे टोटल याची लेंथ किती आहे डिस्ट्रीब्युटिव्ह नोड आणि अँटी नोड टोटल इज 9 लॅम्बडा बाय 4 आहे. सो एल इक्वल टू 9 लॅम्बडा बाय 4 आहे देयरफॉर लॅम्बडा इक्वल टू किती आहे लॅम्बडा इज इक्वल टू 4l बाय 9 4l बाय 9. सो लॅम्बडा इक्वल टू 4 इंटू एल ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 1 आहे डिवाइड बाय 9 इक्वल टू 4 बाय 9 मीटर इज द वेवलेंथ is the wavelength. So we have to find out the velocity of the waves. The velocity of the wave is v equal to n lambda. n ची व्हॅल्यू आपण दिलेली आहे फ्रिक्वेन्सी 15 हर्ट्ज आहे फ्रिक्वेन्सी 15 हर्ट्ज लॅम्बडा ची व्हॅल्यू आपण काढली आहे 4 बाय 9 आहे इज इक्वल टू याला आपण वेव्ह वेलोसिटी म्हणू आपण इज 15 into 4 by 9 is equal to 3 3 9 इना પછી 15 आणि हे आलं 20 by 3. So VW equal to sin 3 18 6.6 नंतर आपण किती उरले या ठिकाणी तर दोन उरले आणखी 6.67 meter per second is the velocity of the waves. The third problem, the standing wave is produced in a tube open at both ends. The fundamental frequency is 300 Hz. What is the length of tube? Speed of sound आपल्याला दिलेली आहे. प्रॉब्लेम मधला गिवन डाटा in a tube open at both ends the fundamental frequency is n equal to दिलेली आहे 300 Hz. What is the length of the tube? हे आपल्याला काढायचे आहे आणि स्पीड ऑफ साऊंड तुम्हाला दिलेली आहे ती आहे 340 मीटर पर सेकंड. आपण मागच्या पिरियडमध्ये पाहिलं होतं की व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम मध्ये व्हेन पाइप इज क्लोज्ड ॲट वन एंड फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज n इज इक्वल टू v अपॉन 4l. पाइप जर एका साइडने क्लोज असेल तर त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपण पाहिलं होतं. पाइप इज ओपन ॲट बोथ एंड्स याला आपण nc म्हणू आपण हा NO म्हणून आपण लिहितो. NO मीन्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाइप फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज पाइप. NO इज इक्वल टू v अपॉन ट्वाइस ऑफ l. ही ओपन पाइपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे क्लोज पाइपची आहे. प्रॉब्लेम मध्ये काय विचारलंय द स्टँडिंग वेव्ह इज प्रोड्यूस्ड इन ए ट्यूब ओपन ॲट बोथ एंड्स. हा पाइप ओपन आहे दोन्ही साइडने ओपन आहे. The fundamental frequency is 300 Hz. What is the length? त्या पाईपची लेंथ काय असेल आपल्याला विचारलं. The pipe is
is open at both ends. A. The fundamental frequency is NO equal to V upon twice of LO. LO is the fundamental frequency of open pipe, V with the velocity, LO with the length of pipe at open ends. So we have to calculate the length. आपली लेंथ काढायची आहे, तर आपण ओपन पाईपची लेंथ म्हणू. आपण ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ओपन पाईपचीच आहे एअर कॉलमची. देयरफॉर NO इक्वल टू V अपॉन ट्वाइस ऑफ LO आहे. याला आपण काय करतो, आपलं LO काढायचं. LO इज इक्वल टू V अपॉन NO into 2. NO into 2. So is equal to वेलोसिटी आपण दिलेली आहे, किती आहे, 340 आहे. नंतर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली आहे 300 हर्ट्ज आहे, मल्टीप्लाइड बाय 2. सो कॅन्सल. बेकली 14 म्हणजे 17/30. 17/30 and LO equal to 0.57 meter is the length of the pipes or tube. Length is the pipe. What is the length of tube विचारलेला आपल्याला, and these are the length of the tube. The next problem is find the fundamental frequency. First overtone, second overtone frequencies of a pipe open at both ends of length 25 cm if the speed of the sound in ear is 330 meter per second. प्रॉब्लेम छोटाच आहे, परंतु आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये काय काढायचं आहे आणि काय दिलेलं आहे हे जर आपल्या एकदा लक्षात आलं, छोटे छोटे प्रॉब्लेम आपण सोडवू शकतो. त्याच्यानंतर मोठे आपण किती मोठे हार्ड प्रॉब्लेम घेतले तर आपल्याला सोडवता येईल. त्या ठिकाणी गिवन डाटा इज गिवन डाटा. फाइंड द फंडामेंटल मोड when pipe is open at both end आहे, तर आपण NO म्हणून आपण ते आपल्याला काढायचं आहे. फर्स्ट ओव्हरटोन पण काढायचं आहे. याला आपण N1 फॉर O म्हणजे ओपन एंडच आहे, N1 N2 फॉर ओपन हे पण आपल्याला काढायचं आहे. of a pipe open at both end of length 25 cm. त्याची लेंथ पण आपल्याला दिलेली आहे 25 cm आहे. if the speed of sound in ear is velocity दिलेली आहे 330 मीटर पर सेकंड. हा झाला गिवन डाटा. प्रॉब्लेम मध्ये अगोदर गिवन डाटा घेतला, हे अगोदर एमके सिस्टीम मध्ये आहे का सीजे सिस्टीम मध्ये आहे अगोदर चेक करा आणि त्याचं कन्वर्जन करा. एका सिस्टीम मध्ये घ्या. म्हणजे 25 सेंटीमीटर मध्ये आहे, 25 into 10⁻² मीटर. सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये करते वेळेस 10⁻² ने गुणायचं. जसं आपण मिलीमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये करतो 10⁻3, मायक्रोमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये करतो 10⁻6, नॅनोमीटरचं मीटर मध्ये करतो 10⁻9 आणि पिकोमीटर असेल तर 10⁻12 मीटर. these are the conversion between one system to another system. therefore आता लेंथ मला माहित आहे, वेलोसिटी माहित आहे, मला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अगोदर काढावं लागेल. द पाइप इज ओपन at both end. The fundamental frequency is
fundamental frequency is काय असेल NO equal to V upon twice of N, नंतर आपण L वरून L असेल म्हणजे हा L असेल. देन आपला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढायची आहे. V दिलेली आपल्याला किती आहे? V 330 आहे. 2 into length of pipe 25 10 to the power minus 2 आहे is equal to 330 into हा 10 to the power minus 2 वर गेला म्हणजे 10 स्क्वेअर म्हणजे 100 भागिले 2 into 25. हा -2 पॉवर वर गेला प्लस झाला आणि 10 चा स्क्वेअर म्हणजे 100 आहे. 330 ला 330 आहे भागिले 2 into 25 आहे. इज 1 25 चौक 100 नंतर 2 1 2 2 2 4 आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज 200 2 3 6 2 3 6 म्हणजे 660 हर्ट्ज इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ही झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 660 हर्ट्ज. दुसरं काय विचारलं आपण आणखी? फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड ओव्हरटोन आपल्याला विचारलेलं आहे. मी मागच्या पिरियड तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्याही ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर आपण कोणता फॉर्म्युला वापरायचा? तर द फ्रिक्वेन्सी ऑफ पिक्ड ओव्हरटोन when pipe is open at both ends. Frequency of peak overtone when pipe is open at both ends. So NP equal to P plus 1 into N. याला आपण N म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, त्याला आपण N0 म्हणलेलं आहे. So NP is equal to P plus 1 into N0 आहे. The frequency of first overtone is किती असेल? P ची किंमत 1 घ्या आता. N1 equal to 1 plus 1 into N0 ची किंमत आपल्याला माहित आहे 660 हर्ट्ज आहे. आता आपण काढले 660 हर्ट्ज इक्वल टू 2 into 660 तर आपल्याकडं 0 1320 हर्ट्ज इज द फर्स्ट ओव्हरटोन फ्रिक्वेन्सी. 1320 हर्ट्ज. N1 is equal to 1320 हर्ट्ज. दुसरी आपल्याला काढायचे सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी काढायची आहे. तर द फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड ओव्हरटोन is N2 equal to 2 plus 1 into N म्हणजे यांची किंमत आपण दिलेली आहे 660 is equal to 3 into 660 0 8 1980 hertz is the second overtone frequency. N2 equal to 1980 hertz. This is the second overtone frequency. तर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विचारली होती, फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी विचारली होती, सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी विचारली होती. ती आपल्याकडं फंडामेंटल आहे 660 हर्ट्ज, फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आहे 1320 आणि सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आहे 1980 हर्ट्ज. सो दीज आर द फंडामेंटल फर्स्ट ओव्हरटोन and second overtone frequencies. The given data is a pipe open at both ends has a fundamental frequency
NO दिलेलं आहे तुम्हाला 600 हर्ट्ज. The first overtone of a pipe closed at one end has the same frequency as the first overtone of the open pipes. म्हणजे फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी ही क्लोज पाईपची इक्वल टू फर्स्ट ओव्हरटोन ऑफ फ्रिक्वेन्सी ही ओपन पाईपची, दे आर इक्वल्स. अँड हाऊ लॉंग आर द टू पाईप्स, म्हणजे L1 इज हाऊ मच, L2 इज हाऊ मच, हे आपल्याला काढायचं आहे. L1 is the length of open pipe, L2 is the length of closed pipe. So, मग L1 ची व्हॅल्यू काढायची, L2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, N1 किंवा NP फॉर ओपन पाईप इज इक्वल टू P प्लस 1 इंटू NO. आणि दुसरा फॉर्म्युला आहे NP फॉर क्लोज्ड पाईप is 2P plus 1 into NC. So using these two formulae, frequency of first overtone means N1 of open pipe is equal to, which value we एक ठेवली, first overtone हा ओपन पाईप आहे, is P plus 1 आहे, म्हणजे 1 plus 1 इंटू N0 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 600 इज इक्वल टू 2 इंटू 600 इक्वल टू 1200 हर्ट्ज इज द फर्स्ट ओव्हरटोन फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप. देन द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप इज इक्वल टू इज P प्लस 1 इंटू NO आहे. मग P ची किंमत 1 आहे, 1 प्लस 1 इंटू NO ची किंमत आपल्याला माहित आहे, these are the fundamental frequency and having the values is V upon twice of L1, twice of L1. ही आपण व्हॅल्यू आता काढलीच आहे, ही आहे 1200 इक्वल टू 2 इंटू V upon 2 इंटू L1. पण V ची आपली व्हॅल्यू दिलेली आहे, आपल्याला गिव्हनच आहे या ठिकाणी V इक्वल टू 330 मीटर पर सेकंड. These are the velocity of sound. Is equal to is 1200 into 2 into 330 divided by twice of L1. So 2 to 8 cancel. L1 equal to 330 divided by 1200, 0 cancel. 33 divided by 120 is equal to 0.275 meters, or L1 equal to is 27.5 centimeter is the length. Then next we have to calculate the value of length of closed pipe L2. The frequency of closed pipe of first overtone N1 of C equal to is 2P plus 1 into NC. N1 of C किती आहे तुम्हाला दिलेली, कारण बोथ आर इक्वल्स आहे, दोन्ही इक्वल आहेत, याची पण 1200 आलेली आहे, इक्वल टू 2P plus 1 2 into 1 plus 1 into V upon 4 LC L2 4 L2. Therefore हे 1200 equal to 2 plus 1 3V divided by 4 L2. Then 1200 equal to 3 into V ची आपल्याला किंमत माहित आहे 330 divided by 4 into L2. Therefore L2 equal to
3 into 330 divided by 1200 गुणिले 4. So this will be cancelled, and L2 equal to is from this calculation using the log table, and lastly 0.2063 meter, and therefore L2 equal to is 20.63 centimeter is the length of second part. L2 is equal to 20.63 centimeter. So these are the two pipe length. L1 is equal to 27.5 centimeter and L2 is equal to 20.63 centimeter. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपण सोडवलेला आहे. यानंतर काही अडचण असेल, प्रॉब्लेम मध्ये काही तुम्हाला शंका असेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम आले असतील तर मला दिलेल्या नंबरवर फोन करू शकता.